आम्ही क्रेडिट कार्ड होल्डर आहे तो, त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो, हे बघा आपले फॅमिली मेंबर. बाबा 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 बरा पस्ताव आहे आता हे बघा काय झालंय. प्रेम प्रेम तुझ्यावर करतो मी प्रेम प्रेम, सेम सेम फिलिंग्स तुझी माझी सेम. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ सगळ्यांना. वेलकम करतो पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपली ही सिरीज चालू आहे मित्रांनो पुणे ते बँगलोरची. आणि सरप्राईज होऊन जासाल तुम्ही. मिक्स व्हेज खाल्लंय का कधी? मिक्स व्हेज आता इथून पुढे जरा सवय लावून घ्या मिक्स व्हेज खायची आणि मिक्स व्हेज बघायची. कारण की मित्रांनो आता जरा मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं हिंदीमधनं, म्हणजे ब्लॉगमध्ये एक व्हिडिओ बनवला होता मी, त्याच्यामध्ये सांगितलं सगळ्यांना, मला बार बार सांगायची गरज नाही पडली पाहिजे त्याकरता सांगतो. इथून पुढे जवळजवळ हप्ताभर आहे ना आपले मिक्स कंटेंट येणार आहे. मिक्स म्हणजे हिंदी आणि मराठी. म्हणजे की आता हे ब्लॉग आहे ना सेपरेट मराठीमध्ये, तर नक्कीच सगळ्यांना मजा येईलच मराठी कंटेंट बघण्यासाठी. कारण की भरपूर लोकांची रिक्वायरमेंट होती, रिक्वेस्ट होती की सोमनाथ भाऊ तुम्ही मराठीमध्ये अवतारा आणि मराठीमध्ये ब्लॉग बनवा. तर आजपासून अल्टरनेट कंटेंटचा ब्लॉग पूर्ण हा मराठीमध्ये. तुम्हाला कसा वाटतो एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि सॉरी फॉर हिंदी ऑडियंस, नेक्स्ट वीडियो हिंदी में आएगा. देखते मुझे पता है भाई इस वीडियो के कमेंट में बहुत सारी चीज़ें आने वाली, कोई बात नहीं, ये एक्सपेरिमेंट है. इस एक्सपेरिमेंट में देखने वाला को क्या होता है, कैसे क्या होता है, कशाना काय होतं कशाना काय नाही होत हे मला बघायचं आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो आता मस्त आपली गाडी साफ केलेली आहे सकाळी. आणि आपण इथं थांबलोय ना, इथं ऑलरेडी आपण याच्या आधी पण थांबलो. ठीक आहे, हे जे हॉटेल दिसतं ना इथं बघा मस्त. आणि लास्ट टाइम आपण इथं मटन थाळी खाल्ली होती, ढवारा मटन इथं जेवण भेटतं, तर मस्त एन्जॉय केलं होतं. तर चला आजच्या ब्लॉगची इथनं सुरुवात करत आहे आणि इथनं निघूया. पुढं जो काय प्रवास आहे तुम्हाला बघायला भेटेलच. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल. ठीक आहे, आणि फेसबुकच्या ऑडियन्ससाठी पण आता इथून पुढे मराठी ब्लॉग बघायला भेटेलच. चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि मित्रांनो तुम्हाला कर्नाटकमधले चोचले तर माहीतच असेल, इथं लागते खाकी वर्दी. आता आपण टीपी वगैरे काढलेला आहे, पण त्याआधी खाकी वर्दी पण आपण वरती काढून घेऊ आणि घालू अंगामध्ये. कारण की बाई जर खाकी वर्दी नाही घातली तिकडले ट्रॅफिक पोलीस वगैरे खूप त्रास देतात. ठीक आहे, कुठे गेली माझी खाकी वर्दी? वर्दी के साथ मजाक नाही. ठीक आहे, खाकी वर्दी से मजाक नाही वर्दी आपली शान आहे आणि हेच सगळ्यात घाण आहे इथं, माहिती आहे का? कर्नाटकमध्ये ना रूल असा असायला पाहिजे मित्रांनो की तो ड्रायव्हरच्या हिताचा पाहिजे. आता याच्यामध्ये ड्रायव्हरचं काय हित आहे मला कळत नाही बरं का, याच्यावरती बोलू आपण. पण माझं एक सजेशन राहील की याच्यापेक्षा आहे ना तुम्ही रिफ्लेक्टर जॅकेट कंपल्सरी करा. जे रोड साईड वर्कर्स वगैरे घालतात ना, कंस्ट्रक्शन वर्कर्स वगैरे, ते रिफ्लेक्टर जॅकेट तुम्ही कंपल्सरी करा. असं नाही का तुम्ही काही पण रूल लागणार त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं काही हित नाही, काही नाही. तर मित्रांनो आता आपल्याला पुढे जाऊन नाश्त्याला पण थांबायचंय. वर्दी आपण टाकलेली, आता प्रॉपर आपण कर्नाटकी झालेलो आहे विदाउट लँग्वेज. फक्त आपण शरीरानं मनानं आणि धनानं, शरीरानं मनानं धनानं आणि काय असेल ते त्यानं आपण मराठीचे. मराठी आपली मायबोली आहे, आपली इज्जत आहे, शान आहे, आन आहे, बाण आहे, शान आहे, सगळं आहे तर चला इथं हौदावरती थांबलो होतो. आंघोळ काही गेली नाही मी, कारण की रात्री मी आंघोळ करून निघलो होतो, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आता आपल्याला नॉनस्टॉप गाडी चालवायची मित्रांनो. ठीक आहे, पहिलं तर रोड क्रॉस करून घेऊ. आंखों ही आंखों में बातें हुई, बातों ही बातों में रातें हुई, मुझ पे नशा उसका हो गया, मैं करूं क्या है कुछ ना पता, नजर मिली नशा. मित्रांनो एक गोष्ट कमेंट करून सांगायची आहे तुम्हाला. तुम्हाला असं कुठं कुठं फिरावं असं वाटतं? मला माहिती आहे भरपूर असे इंडिव्हिज्युअल आहे जे या धंद्यामध्ये नाही आहे, गाडी चालवत नाही आहेत, पण प्रवास एन्जॉय करतात नाही का बघून. तर एकदा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठं कुठं फिरावं असं वाटतं. असे नजारे वगैरे बघूशी वाटतात का तुम्हाला? मस्त शेतीवाडी. आणि ॲक्च्युली आता अजून मी महाराष्ट्र बॉर्डरच्या आतमध्येच आहे. मी अजून कर्नाटक बॉर्डर एंटर नाही केलं, थोड्याच वेळात मी कर्नाटक एंटर करेल. पण कर्नाटकपेक्षाही पुढं केरला वगैरेला जर गेला तर भाई एक नंबर सीन, एक नंबर. केरला म्हणजे केरला आहे. तर चला नेक्स्ट ट्रिप बघू मराठीमधनं आपली केरलाची पण एखादी होऊन जाईल. बघू या व्हिडिओला किती सपोर्ट भेटतोय ना त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. एक्सपेरिमेंटल सगळं काही आहे. तर एकदा तुमचा सपोर्ट दर्शवा आणि बघत राहा इथून पुढं काय काय गोष्टी येतात आपल्या चॅनलवरती नवीन. आणि हे सीन बघा, आता सध्या इथल्या रोडचं काम झालेलं आहे. ब्रिजचं काम चालू होतं ना त्यावेळेस सगळा रस्ता खालना होता, आता हे ब्रिजचं काम कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आपण उमदीच्या पुढे आलोय मित्रांनो. चला मित्रांनो एक कार्यक्रम फसायला लागलाय आपला, एक कार्यक्रम जरा फेल व्हायला लागलाय.
बाबा 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 बरा पस्ताव्या का आता हे बघा काय झालंय. सामान ताडपत्री म्हणजे नशीब ताडपत्री फाडली नाही आहे ना, पण आईच्या गावात फाड 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 असा आवाज मारतोय ना तर दन म्हणजे बाई विषयच नाही. आणि विषय काय माहिती आहे का, जेव्हा आपण ही गाडी चालवतो ना, साधी आपलं टायरमध्ये खडा अडकला आणि कचकच कचकच आवाज आला ना तरी गाडी चालूशी वाटत. हे तर मला एवढं इरिटेट करायला लागलं ना, विषयच नाही. आता आपण काय करू, थोडं जरा हळू, काही लोकांना हेच नाही. इथनं अशा गाड्या जोरात जातात ना मित्रांनो. आता काय करायचं आहे ना, ही पुढं आपलं थोडं जरा फाळका ओपन आहे, ही रस्सी पूर्ण सोडायची. ही रस्सी सोडल्यानंतर ना गाडी झुकली काय, नाही नाही, रस्सी सोडल्यानंतर ना पुढं रस्सी पूर्ण टाईट करून घ्यावं लागेल. अरे 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 अरे, आता आहे आपला भात, वरण भात. चला सुरू करू. सिंपल वाटतंय तसं सिंपल नाही मित्रांनो. हे म्हणजे कधी कधी ना खूप काही अडचणी येतात, पण काही नाही, त्या अडचणीला सामोरे जावं लागतं. अशा प्रकारे आपण ताडपत्रीला इकडे जिकडे लूज होती ना, फडफड फडफड करत होते, तिथं आपण रस्सी मारली. आता मला नाही वाटत इथं लूज वगैरे म्हणजे हे होईल, थोडीफार हवा घुसल, पण इकडं फडफड करत होते ती अडकलेली पूर्ण. हे पूर्ण असं हे होत होतं. ठीक आहे, बघू जे होईल ते बघू पुढं चालून. ताडपत्री फाटल्यावर काय आहे ना, नुकसान जास्त होतं. आणि नुकसान म्हणजे कसं आहे, 3,500ची ताडपत्री आहे. आता सध्या तर उन्हाळ्यामध्ये पावसाचं काही टेन्शन नाही आहे. उन्हाळा नाही म्हणत, हिवाळा म्हणू शकतो. हिवाळा हिवाळ्यामध्ये काही पावसाचे काही टेन्शन नाही आहे. पण कधी कधी कस्टमरची रिक्वायरमेंट अशी असते की बाई माल हा झाकलेलाच पाहिजे, आणि आपल्यासाठी पण सेफली असतं, उद्या काही डॅमेज वगैरे होत नाही, नाही का. त्यामुळं तर फायनली ताडपत्री बांधून झाली. हालत खराब झाली थोडीशी नाही म्हणजे जास्त काही नाही, एवढं काही रॉकेट सायन्स नाही ताडपत्री बांधण्यात. एवढीशी रस्सी ओढून बांधली राव, एवढं मोठं काम केलं का मी, हा काय राव, असं थोडी असते. चला निघूया मित्रांनो. आता आपण पोहोचलोय एक्झॅक्ट बिजापूर क्रॉस करून. बिजा तिजा. ऍक्च्युली मला दोन नावामध्ये कन्फ्युजन आहे. एक म्हणजे वडोदरा, त्याला वडोदरा बडोदा असे 2-3 नाव आहेत. तसेच बिजापूरला बिजापूर एक म्हणतात, विजापूर म्हणतात, विजापुरा पण म्हणतात. तुम्ही सांगा नेमकं नाव काय. कसं आहे माहिती आहे का, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे. त्याच्या त्याची हिंदीमधनं बिजापूर म्हणतात वाटतं, व्ही म्हणून, आणि मराठीमधनं विजापूर, आणि हिंदीमधनं बिजापूर, आणि विजापुरा हे ऑफिशियल लँग्वेज आहे कर्नाटकामधलं. असं काहीतरी असेल. खोल भावा खोल, अरे खोल. थोडा ना 1,500चा रिचार्ज केलाय मी. क्या हो रहा है, हो गया, ओके. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पण तुम्ही इकडे असाल ना, तर या टोलवरती ध्यान द्यायचा. हे टोल क्रॉस केल्यानंतर ना तुम्हाला पुढं RTO पोलीस भेटणार. ठीक आहे. आता बघा इथं गाडी लागलेली आहे. हा गाडी लागलेली तुम्हाला दाखवतो बघा. लेफ्ट साईडला बघायचं, लेफ्ट साईडला. हे बघा. आता आपण एक कंटेनर मुळे वाचणार, या कंटेनर मुळे वाचणार. बघा ते साहेब बघा हात करायला लागलं बघा. मज्जा बघा. कंटेनर मुळे वाचलो. आता मागं निघतं का काय माहिती गाडी घेऊन, काय माहिती नाही बरं का अजून. गाडी तर तिथंच आहे, पण कंटेनर मुळे वाचलो मित्रांनो. आपण ती गाडी घेऊन निघते का काय माहिती नाही मागं. तसं इथं मागं लागत नाही बरं का, मागं लावून थांबत नाही. त्यांचा एक कस्टमर कमी झाला, नाही निघला, कोणी नाही निघलं. त्यांचा एक कस्टमर कमी झाला आज. मित्रांनो मी तुम्हाला अजून सांगितलं नाही का, आपल्याला रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचायचंच आहे म्हणून. कदाचित नसेल सांगितलं तर सांगतो बघा. आपल्याला ही डिलिव्हरी ना काही करून रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचंय. गाडी खाली होईल, नो प्रॉब्लेम. विषय काय माहिती आहे का, आपल्याला जेवढं लवकर गाडी खाली होईल तेवढा फायदा आहे. म्हणजे ही लवकर खाली होईल म्हणजे दुसरी लवकर भरून आपलं घरी निघता येईल. आणि या महिन्यामध्ये मला इतका लोड आहे ना, म्हणजे हिशोबाच्या बाहेर आहे मित्रांनो. एकतर तुटल नाही तर फाटल, पण आता नुसतं रॉकेट विषयच नाही.
बघू काय होतं काय नाही. टायर घाईवर आलेत गाडीचे, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं टायर घाईवर आलेत. हप्ता जवळ आलाय आणि मागच्या महिन्यामध्ये एवढा खर्च केलाय ना तुफान. भाऊबीज वगैरे, दिवाळीनं तर दिवाळच काढलं. वाच्याचं लग्न झालं त्याच्यामध्ये खर्च वगैरे हे ते वाट लागली वाट. खूप तकलीफ होती मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. पैसा खर्च झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही. चला बँगलोर पोहोचू पहिल्या रात्री 11 वाजेपर्यंत. नंतर ना बघू आता पुढं. मी ना सगळे वरती सोपवून देत असते. बाकी आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, जेवढं होईल तेवढं पेलत राहायचं फक्त बस. चला रॉकेट. बघा काय चाललंय. तू जातो का मी जाऊ, तू जातो का मी जाऊ. क्या कर रहे ये लोग. अरे कोणीतरी जा र पुढं माग. EID सॅरी शुगर मिल. अरे चलो कोणीतरी माघार घ्या रे, नाही तर कोणीतरी पुढाकार तरी घ्या. याला मानायला पाहिजे हो, ओव्हरटेक करतोय त्याला. काय दुश्मनी का दोघांची. काय बोलायचं याला. आणि यांच्यापासून लांबच राहायचं. यांनी जर कल्टी खाल्ली तर आपला भुगाच विषयच नाही. असा गंभीर विषय होईल ना काय खरं नाही. जोरात कार्यक्रम. फोन आला आता, साईडला घेऊन फोनवर बोलू. मित्रांनो पोहोचलोय आपण नगर हल्ला टोल प्लाझा. नगर हल्ला कसला आहे. नगर हल्ला इस्ता हल्ला. चल रे गेट खोलला जल्दी. चेन्नई एक्सप्रेस खुल जा सिम. काय त्या फास्टॅगचा फायदा आहे. गाडी आल्या स्कॅन व्हायला पाहिजे. काय तर म्हणे आपण मॅन पॉवर कमी करतोय, टायमिंग कमी करतोय. कधी असं वाटतं मीच आती करतोय. नो प्रॉब्लेम मित्रांनो. चला आता कुठंतरी जेवायला थांबलं पाहिजे, कारण की आता आवाज यायला लागलाय. की कुठंतरी थांब, नाहीतर मग काहीतरी होईल मोठा विषय. चला जेवायला थांबू. दोस्तों अब नहीं होता भाई मेरे से कंट्रोल, अभी खाना है भाई खाना. हे हॉटेल आहे अयोध्या म्हणून, बघू शकता. पार्किंग मध्ये आहे मी सध्या. खूप भूक लागलेली आणि भुकेपुढं आपलं काही चालत नाही. आणि नाश्ता आपला स्किप झालेला, ठीक आहे. आजचा नाश्ता टाटा बाय बाय. काय सांगायचंय, लई ड्रायव्हरचं आयुष्य म्हणजे ना ते कुत्र बरं राहू. त्याला टायमर कोणीतरी कुठका तरी टाकते, पण ड्रायव्हरचं आयुष्य ते दिसते व्या पळत चला रस्त्याला. चला जेवण करून येऊ. आपण केलंय मित्रांनो व्हेज थाली ऑर्डर. तर चपाती पण भेटते, काही टेन्शन नाही. आता येऊ द्या ऑर्डर. मस्त लय भूक लागली, तुफान भूक लागलेली. आणि जरा थांबल्यावर जरा बरं वाटतं. हे मित्रांनो आली आपली थाळी. भाजी बघा, कोबीची भाजी आहे, एक चण्याची भाजी आहे, 2 चटण्या, एक आचार, सलाद, नंतर ना डाळ. हे काय स्वीट आणि दही प्लस आणि चपाती एकदम टाकाटक. चला संपू. राईस पण भेटलाय. आता एक कितीला आहे तुम्हाला संपल्यानंतर सांगतो. बाकी साऊथच्या जेवणाचा नाद नाही करायचा, ठीक आहे. असं जेवण तुम्हाला केरळाला नाही भेटणार. मस्त विथ दही. पटकन जेवण पटकन निघायचं मित्रांनो. टाईम वेस्ट नाही करायचा आपल्याला, झटकापट. चला संपून टाकू. इथं कसं आहे ना मित्रांनो, जी व्हेज थाली लिमिटेड आहे. चपाती घ्या, भाजी अनलिमिटेड आहे. ठीक आहे. पैसे जसं मिसळ घेतल्यावर मिसळचा रस्सा एक्स्ट्रा तुम्ही किती का घ्या तसं पावला लागतात पैसे, तसं इथं चपातीला लागतात एक्स्ट्राला पैसे. कॉमन आहे सगळीकडे, तेच असते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. फायनली भाई ते म्हणतात ना पोटात भरतं तंगडी जोर, अशातलीच काहीतरी परिस्थिती झाली ती माझी. नाश्ता स्किप झाला, म्हणलं लंच नको स्किप व्हायला. बाकी नाही बघा, भेट घे
चलो निघूयात आपण आपल्या पुढल्या प्रवासासाठी. आपण आता पहिले गाडी बघू द्या, आता आपला व्हॉट्सअप व्हिडिओ बनायचा. हॉस्पिटलच्या थोडस अलीकडे आपण, हॉस्पिटलच्या अलीकडे म्हणजे आपण एक्झॅक्ट आपला जिथं वादिवाद झालता ना, अरे वा तिथं ते काय इथं थांबलो होतो. हे बघा या झाडाखाली शूट केला होता. माहिती तुम्हाला किती लोकांना माहिती आहे इथं कर्नाटक पोलिसांसोबत आपलं लय मोठं जुनं रिलेशन आहे. डायरेक्ट कुस्ती, डायरेक्ट हाणामारी, या गोष्टी चालूच राहतात. ड्रायव्हर हा रस्त्यावरती एक मार खायचं यंत्र आहे, पोलिसांचा हात साफ करायचं. बाकी काही नाही. असो, त्यावेळेस कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडून काही गोष्टी झाल्या असत्या, पण आपण ही वर्दीची इज्जत करतो म्हणून काही गोष्टी आपण करत नाही. नाहीतर खरंच एखाद्याला भेटायचं असेल ना तर वर्दी काढून भेटा. जर 2 खायची ताकद तिथं 2 द्यायची पण ताकद आहे आपल्यात. ठीक आहे, दिल में है जोश. चला आता पुढला प्रवास कंटिन्यू. मित्रांनो हे बघा आपले फॅमिली मेंबर. आता पुढे चलो चहा प्यायला थांबू. चला आता आम्ही हॉस्पिटलच्या अलीकडे. ऍक्च्युली बँगलोर लाईन एवढी व्यस्त आहे ना, महाराष्ट्रातल्या भरपूर गाड्या, महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्रातलेच म्हणू शकतो. मेन एरिया आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणून बँगलोर लाईन असली जोरात चलती ना. फक्त रेट व्यवस्थित घ्या रे मित्रांनो. ते म्हणतात ना भगवान का दिया हुआ सब कुछ है, घर ये जायजा दे पैसे, बस भाड़े का रेट बराबर होना चाहिए, तब जाके कुछ मिलता है. नाही का, तर आता कुठेतरी पुढे जाऊन थांबू, चहा घेऊ भाऊ सोबत आणि मग पुढे निघूया. चला बघा i4 बडा दोस्त कंटेनर बॉडी मस्त दमादमानं चालले होते. काय करून काय करायचं. आता चहा घेऊ मस्त कडक मध्ये. इथं भेटतोय वाटतं चहा ना. पाटील हॉस्पिटल केवढा बावला लावलाय वरती बाबा. आईला हॉस्पिटलला नजरच नाही लागली पाहिजे. नारळ पाणी घ्यायचं का चहा घ्यायचा. चहाच घेऊ. चला तुम्ही जेवले का नाही. चला मित्रांनो झालंय आपला चहा पाणी घेऊन. आणि चहा पिल्यावर तर आणखीन गरम व्हायला लागलं. जेवण केल्यावर चहा घेतला बाबा. ऍक्च्युली काय होतं ना, जेव्हा आपले फॅमिली मेंबर भेटतात ना त्यावेळेस त्यांना नाही मानता येत ना. काय असो नाही ना बा, नाही घेऊ शकत, जागाच नाहीये. सीट पॅसेंजर म्हणतो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. नको बाबा, आम्ही पॅसेंजर घेतच नाही. मित्रांनो गाडी बघा गेली, गाडी रोडच्या खाली. बाबा बाबा बाबा, कंटेनर बघा, बाप रे, डायरेक्ट रोडच्या खाली. भाऊला एवढी झोप आली होती, साईडला लावायची ती गाडी, एवढी पण साईडला नव्हती लावायची झोपायला, डायरेक्ट रोडच्या खाली. बापरे, हे झोपच झालेलं आहे. याच्या अशा गोष्टी होतात ना, रोडच्या खाली जाऊन पडणं, कुठे खाली बसणं, हे झोपातच होतं. कारण की एक लाईनच्या सरळ रोडला माणूस रोडच्या खाली जातोय, याचा अर्थ काय. याचा अर्थ तोच, झोपात असं करता, असं ब्रुक डायरेक्ट ब्रुक असं होतं. काही चांगलं नाही, हसायची गोष्ट नाहीये. झोप आली तर अर्धा वेळेस चांगलं आहे की साईडला गाडी लावा, वर तांगड्या करून पसरून जावा. कोणाला 1 नाही 2 नाही, कोणाला काही टेन्शन नाही. काय मित्रांनो आता लागली आपल्याला भूक. तुम्ही म्हणशाल सोमनाथ भाऊ आत्ताच तर जेवून निघले राहो. आपल्या गाडीला पण भूक लागते हो, गाडीला पण भूक लागते. तिच्या बी पोटात बार बार काही ना काही टाकावं लागतं आपल्याला. तर यो आहे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. इथं आपण टाकणार आहे डिझेल. बघा पेट्रोल पंपावर येऊन डिझेल टाकावं लागते आपल्याला. कसं भाव दिलं बाबा. अयो 92 रुपये लिटर. थोडं आगे लिहिलो घ्या. 92 आहे बाबा इथं. 1 रुपया महाग महाराष्ट्रापेक्षा. चला फुल करून घेऊ, बघू किती बसतंय. अबे रेट बड़ा है क्या. ट्रांसपोर्ट चेंज होता है. हाँ
ट्रान्सपोर्ट लांबा पडता है, 1 रुपया फरक आहे. म्हणजे कर्नाटक बाकीच्या इथे ज्या जागेवरती 91 पॉईंट घुसतोय बरोबर ना, इथं 92.22 आहे. 1 रुपया महाग. मशीन आहे ना, चल रहा है ना मशीन कार्ड पेमेंट. कसं आहे, आम्ही क्रेडिट कार्ड होल्डर आहे तो, त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला लगेच पैसे द्यायची गरज नाही पडत. मस्त महिनाभरानंतर न द्या, मग असं बिल येतं, वाट लागून जाते डिझेलचं बिल भरू माहिती का. क्रेडिट कार्डचे जेवढे फायदे आहेत ना मित्रांनो, तेवढे तोटे पण आहेत. तुम्ही डिझेलसाठी वापरू शकता, पण त्याचा जास्तही वापर नाही झाला पाहिजे, आणि कमी वापरलं तर मग प्रोसेसिंग फी भरावाच लागते वर्षाला. ती काही चुकत नाही. ते असं खा नाही तर असं खा, ते तिथंच चाललं. क्रेडिट कार्ड सोपं नाही बाय. हा, क्रेडिट कार्ड म्हणतात त्याले. चला आता क्या देने का बताओ, क्या देने का. ये लो, ये बिल ले लो. हाँ, ये बिल ले लो. किधर है काटा. भाई गाडी ओव्हरलोड म्हणतात ते. 4200 केजी काही पण. आता मी त्याला बिल दिलंय. इथं पण सेम प्रॉब्लेम आहे, ते इलेक्ट्रिक काटाचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता इथं पुढं काटा आहे, आपण वजन करूया. हे प्रत्येक टोलवर म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. ओ भैया काटे पे आ जाओ, काटे पे. काटे पे आ जाओ, काटे पे. माझ्या गाडीमध्ये फोम भरलेला आहे आणि हे म्हणते ओव्हरलोड आहे. आता मज्जा बघा बघता. आता इथे आहे ना, समोर पोलीस पण थांबलेली आहे. इथं बघा, समोर पोलीस पण थांबलेली आहे. हे बघा, समोर पोलीस पण थांबलेली आहे. ठीक आहे, इथं काटा पण आहे. आपण काट्यावरती घेऊ गाडी. मग यांची मज्जा बघू आता, कसा ओव्हरलोड आहे बघू ना आता. त्यांची ते इलेक्ट्रिक काटे आहे ना, फेल काटे आहेत. सेम राजस्थान सारखी स्टोरी झाली. ठीक आहे, सेम राजस्थान सारखी. हे बघा, 2795 किलो लोड दाखवते माझ्या सकट. हे बघा लोड बघा, 2710, आणि माझी गाडी 2860 किलो पास करते. क्या भैया, अंडरलोड गाड़ी है. देखने के बाद मालूम हो गया सब. अरे क्या, वो काटा रिपेयर कर लो ना तुम्हारा, वो हर जगह का खराब है. ये देखो. हाँ, देखो कैसा, बात सुनो. हाँ बोलो. रनिंग का रहता है. हो, मुझे पता है. मेरे साथ जो ये स्टैटिक ब्रिज है, मेरे साथ पहली बार नहीं हुआ है ये मेरे साथ में 2 बार, दूसरी बार हुआ है ये. तो मैं क्या बोल रहा है पहले सुनो. हाँ, लेन काटा रहता है, गाड़ी तुम्हारा स्पीड से आता है, ब्रेक डालता है तो ओवरलोड दिखाता है. अरे तो सबका दिखाना चाहिए ना, मेरा ही क्यों दिखा रहा है. मेरा तो अंडर गाड़ी ब्रेक डाल दिया तो आपका दिखाएगा. तो मैंने ब्रेक मार के गलती कर दी. जो आपके ऊपर कितना पैसा कटा तुम्हारा उतना ही. जो फास्टैग से कितना होता है, 105 रुपए कट होता है, उतना ही. ये गाड़ी का ओवरलोड का अमाउंट है 70 रुपए का. हाँ, अगर तुम्हारा गाड़ी ओवरलोड आएगा तो हम पैसे लेते हैं, नहीं तो फिर वो 70 मुझे रिटर्न मिलेगा ना. वो अगर पैसा भर दिया तो मिलेंगे. तो भरा नहीं ना मैंने. फास्टैग में से जो टोल है वही कटा है. तो मतलब मैं अभी पैसा नहीं कटा. हाँ नहीं, वही जा सकता ना मैं अभी जा सकता. ओके, थैंक यू भैया. अरे मेरी जान, इल्लीगल काम हम नहीं करते. काय बोलायचं राव. कसं आहे ना, आपण जर जेव्हा क्लिअर असतो ना, आपण स्वतःला, आपल्या मनाला माहिती आहे त्याच्या आईला आपण अख्ख्या दुनिया नाही, पर मग कोणी असेल तरी त्याला लढून जाऊ, नाही का. पण स्वतःला माहिती पाहिजे का आपण क्लिअर आहे. आपल्याला माहिती आहे ना भाऊ, आपली गाडी ओव्हरलोड नाहीये, आपली गाडी अंडरलोड आहे. मग बिंदास लढायचं, बिंदास भिडायचं. मग कोणी का असाना पुढं, कुठलाही जागीरदार असो. आणि मित्रांनो, आता याच्यावरनं तुम्हाला एक शिकायची गोष्ट आहे. जे लोक बँगलोरला ओव्हरलोड येतात ना, त्यांच्यासाठी शेजारीच पोलीसवाले पण उभा आहे. उद्या जर तुमची गाडी ओव्हरलोड निघली, लिगल जी काय फाईन व्हायची ना ती होणार. त्याच्यामुळं अंडरलोड चला, माझ्यासारखं भाडं फुल घ्या. आईच्या गावात 12च्या भावात. भावांनो, टाइम बघा किती झाला. टाइम 11:30. आपण टायमाचे एवढे पक्के आहे ना. आणि मॅप बघा, बरोबर लोकेशनला पोहोचलोय आपण आता. ठीक आहे, एक्झॅक्ट लोकेशन. एक सेकंड, इथूनच आत जायचं वाटतं. इथून जायचं. मटेरियल लेके आहे, मटेरियल खाली.
तर भावांनो, अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला आणि रात्रीचे वाजले तर 11:30. तर मस्त असा प्रवास झाला. कंटिन्यू आपण किती 650 किलोमीटर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फक्त जेवण्यासाठी थांबलो, आधी मध्ये टॉयलेटसाठी, सुसू वगैरे करायला. बाकी इतर काही टाइमपास नाही केला आपण आणि डायरेक्टली इथं पोहोचलोय. तर चला या ब्लॉगला इथं संपू. कसा वाटला मराठी ब्लॉग एकदा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया सगळे. जय हिंद, जय भारत.